हे माझं आकलन. तुमच्या तुमच्या शुभेच्छा असतील बावनकुळेंना, जर असं झालं तर पाठिंबा सोडा, पण शुभेच्छा असतील. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या योग्य व्यक्तीला नेहमी शुभेच्छा दिला पाहिजे, जो राज्याचे हित पाहिल, जो राज्य योग्य दिशेने पुढे घेऊन जाईल आणि जो या राज्याचा स्वाभिमान टिकवेल, अशी कोणी व्यक्ती असेल तर त्याला शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे. असं काय त्यात चुकीचं काय आहे? मी तुम्हाला माझा अंदाज आणि माझं आकलन सांगितलं. त्यांच्या पक्षातले निर्णय घेणारे आम्ही नाही आहोत, पण असं घडू शकेल किंवा असं घडण्याची शक्यता आहे. आता राम मंदिराविषयी आपण काय विचारू? राम मंदिर चोरीवर काल एकनाथ शिंदेनी सभागृहात म्हटलं की सत्तेत असताना दाम आणि सत्तेतून गेल्यानंतर राम आपल्या पक्षाला आणि सिद्धिविनायकाच्या डागपेटीवर डल्ला मारला. कोणी? उद्धव ठाकरेंचं सरकार असतं, त्यांच्या सहकार्याने डल्ला त्यांच्या सहकार्याने आदेश बांदेकरांच्या दिशेने रूप आहे. असं आहे की सिद्धिविनायक मंदिर आम्ही ज्या पद्धतीनं सांभाळलं आणि त्याच्या निधीचा जो सामाजिक कार्यासाठी विनियोग केला तो यापूर्वी कधीच झाला नव्हता. आत्ताच मला एक आमचे कार्यकर्ते भेटायला आले. ते घाटकोपर परिसरामध्ये डायलिसिस केंद्र उभं करतायत. जागा त्यांची स्वतःची आहे आणि आदेश बांदेकर अध्यक्ष असताना त्यांनी डायलिसिस केंद्रासाठी मशीन घेण्यासाठी एक रक्कम मंजूर केली. त्यानंतर सत्ता बदलल्यावर जेव्हा ते कार्यकर्ते नव्या अध्यक्षांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी ते डायलिसिस केंद्रचा निधी रद्द केला आणि म्हटलं, जर तू आमच्या पक्षात प्रवेश केलास तरच तुला हा निधी मंजूर केला जाईल. हे जे असे लोक आहेत ना, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करता? सिद्धिविनायक केंद्रातनं सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासानं आदेश बांदेकर, संजय सावंत हे सगळे लोक असताना जेवढं उत्तम काम केलं तेवढं कधीच ते काम होऊ शकलं नाही. आता राम मंदिराचा विषय काढला म्हणून तुम्हाला सांगतो, 18 जुलैला शिवसेना पक्षप्रमुख नागपूरला रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्यासाठी येतात. राम मंदिर लुटीच्या प्रकरणामध्ये जो देशात असंतोष आहे, आजही मुख्य आरोपी पकडले गेले नाहीत. आजही ती लूट सुरू आहे आणि स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या संस्था आणि संघटनांनी पुरस्कृत केलेले डाकू आणि चोर आजही अयोध्येमध्ये आहेत. त्यांनी राम मंदिराची आणि रामाची पूर्ण बदनामी केलेली आहे आणि म्हणून शिवसेनेनं रामरक्षा आंदोलन जे सुरू केलंय त्याचं एक पहिला टप्पा मुंबईत पार पडला. दुसरा टप्पा महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये 18 तारखेला स्वतः शिवसेना पक्षप्रमुख, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेजी आणि असंख्य आमच्या मुंबईतले सुद्धा नेते जातील आणि विदर्भातले कार्यकर्ते आणि रामप्रेमी जनता या राम रक्षा आंदोलनामध्ये सहभागी होतील. 18 जुलै 4:30 वाजता.